श्राद्धविधी हा का करावा, कशासाठी करावा आणि तो करावाच का याचाही विचार आहे, तो केलाच पाहिजे का याचाही विचार आहे. श्राद्ध करत असताना ज्या मात्या पित्याच्या पोटी त्या अपत्याचा जन्म झाला, त्या अपत्यानं आपल्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ हे कर्म केलंच पाहिजे असं ज्ञानोबारांचं म्हणणं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय असं म्हणतात, श्राद्धविधी हा त्या अपत्यानं आपल्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ केलाच पाहिजे. का? आपल्या आईवडिलांचे त्या पुत्रावर जे उपकार असतात त्या उपकारातून जर त्याला उत्तीर्ण व्हायचं असेल तो दोन अत्यंत महत्त्वाचे भाव शास्त्रानं सांगितले. पहिला भाव असा सांगितला, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या शब्दाच्या बाहेर न जाणं, त्यांची आज्ञा न डावलणं हे त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचं लक्षण आहे. आणि दुसरं, ते गेल्यानंतर त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या जे जे दिवस येतील, ज्ञानोबारांचे शब्द आहे बरं, ज्ञानोबारांचा शब्द दिवस, जे जे दिवस असतील तो प्रत्येक दिवस श्राद्ध विधीनं करणं, श्रद्धेनं पार पाडणं. ज्ञानोबा म्हणतात, सोम सूर्यादी ग्रहणे, पुढे काय नेतील महाराज, येऊनी करीती पारवणे, सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करीती पारवणे, का मी माता पिता मरणे अंकित जे दिवस. विठाला विठाला आई वडील गेल्यानंतर त्यांच्या प्रित्यर्थ जे जे दिवस असतात, जे जे दिन असतात ते सगळे सश्रद्ध अंतःकरणानं केले पाहिजेत, त्याला श्राद्ध म्हणतात. मग त्याच्यामध्ये सावडण्याचा विधी असेल, त्याच्यामध्ये दशक्रिया विधी असेल, प्रत्येक दिवशी आपण त्या दिवशी ते विधी केले पाहिजेत, तरच त्या जीवाचं ऊर्ध्वगमन होत असतं असं शास्त्राचं म्हणणं आहे. ऊर्ध्वगमन म्हणजे त्यांना वरची गती प्राप्त होते. जर त्यांच्या प्रित्यर्थ, त्यांच्या पितरांच्या प्रित्यर्थ, त्यांच्या खालच्या अनुयायांनी, त्यांच्या पुत्रांनी जर त्यांचे दिवस घातले नाहीत तर त्या पितरांचं ऊर्ध्वगमन होत नाही, त्यांचं अधोगमन होत असतं. विठाला विठाला जीव गेला. आपल्या वारकरी किंवा हिंदू, सनातन हिंदू धर्माची पद्धतच ही आहे महाराज. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला जो देह प्राप्त होतो तो देह पंचभूतात्मक असतो, पंचमहाभूतांचा तो उसना आणलेला असतो. हा देह पंचमहाभूतांनी दान दिलेला आहे आपल्याला. शास्त्र असं सांगतं, जर पंचमहाभूतांचा प्राप्त झालेला तो देह आहे तर तो देह ठेवल्यानंतर पंचमहाभूतामध्येच विलीन केला जावा. ही धर्म आपल्याकडे पद्धत आहे. आपल्या हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ही विनाकारण आलेली नाही महाराज. म्हणून आपल्याकडे देहाला जाळतात. याचं कारण काय? ज्या पंचमहाभूतापासून हा देह प्राप्त झाला त्याच पंचतत्वामध्ये तो विलीन केला जातो. तुकोबरांची स्पष्ट भाषा महाराष्ट्राचा भारदस्त आवाज संपत महाराज दानवे. वाह क्या बात है. महाराष्ट्राचा लाडका नाही महाराज, आमचा तर इतका लाडका आहे, माझा तर प्राणप्रिय आवाज आहे हा. विठाला विठाला. सध्या ट्रेंडिंग असलेलं नाव आहे संपत महाराज दानवे. हो, इथं एक चाल जर आपण म्हटलो त्याचा अंतराग आल्यानंतर डोक्यातच राहत नाही आपण नेमकं चाल कुठली म्हणलो ती. मेळच नसतो लतीफ महाराज. चार चार चाली एकत्र काऊन
सोपं नाही महाराज. आत्ता राग गात असताना त्यांनी एका रागामध्ये आलाप गायला, 3 राग एकत्रित करून पुन्हा त्या रागावर परत भेटच होत नाही रागाची बऱ्याच वेळेला. पण 3-3, 4-4 चाली एकत्र गाणं एवढं सोपं नाही. सध्या खूप ट्रेंडिंगला आवाज आहे, विठाला विठाला. पाचाचा देह उसना आणला आणि तो देह ठेवल्यानंतर तो देह पंचतत्वामध्ये विलीन केला जातो. ज्या वेळेला हा देह प्राणोत्क्रमण होतं त्यावेळेला तो देह आपल्याकडे त्याचं दहन केलं जातं. दहन केलं जातं याचा अर्थ काय, तो अग्निदेवतेला समर्पित केला जातो. त्याची राख होते याचा अर्थ पृथ्वी देवतेला तो समर्पित केला जातो. ती रक्षा आपण पाण्यामध्ये विसर्जित करतो, जलदेवतेला तो विसर्जित केला जातो. वायुतत्वामध्ये ती राख, ती आग निघून जाते, वायुतत्वालाही त्याचं समर्पण केलं जातं. 5 पंचतत्वाचा प्राप्त झालेला देह पंचतत्वाला दिला जातो. पण त्या देहाच्या मध्ये जो जीव असतो त्या जीवाचं काय असतं, त्या जीवाचं काय करायचं. तो जीव मरत नाही. तो भगवान परमात्म्यानं गीतेमध्ये सांगितलं, अर्जुना नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्ति आपो न शोचेति मारुतः. त्याला मारता येत नाही, त्याला तोडता येत नाही, त्याला जाळता येत नाही. मग त्याचं काय होतं, तो जो जीव शिल्लक असतो त्या जीवाला योग्य गती प्राप्त करण्यासाठी, ऊर्ध्वगती प्राप्त करण्यासाठी त्या जीवाच्या प्रित्यर्थ काही कर्म करावी लागतात. ते कर्म जर योग्य पद्धतीनं झाले नाहीत तर त्या जीवाला योग्य गती प्राप्त होत नाही. म्हणून ही कर्म करायची असतात. विठ्ठला विठ्ठला. आता सध्याचा काळ थोडासा सुशिक्षित काळ आहे महाराज. बुद्धिवादी लोकांचा काळ आहे संपत महाराज. आता बुद्धिवाद्यावरही प्रश्नच आहे सध्या म्हणा. म्हणजे एक काळ असा होता नितीन महाराज की बुद्धिवादालाही काही अर्थ होता. जर बुद्धिवादातून काही तर्क निर्माण केले ती तर्क ही विचार करण्यासारखी होती. पण आताच्या बुद्धिवादालाही अर्थ नाही. मी सध्या बुद्धिवादाची एक व्याख्या करत असतो. सध्या बुद्धिवादी कुणाला म्हणायचं, ज्याच्या बुद्धीबद्दलच वाद आहे त्याला बुद्धिवादी म्हणा. काही प्रश्न. एक जण मला म्हटलं, महाराज अहो गेला ना, देह गेला, संपला विषय, कुठल्या जीवाबद्दल काय करत बसायचं. मी एकच सांगतो आपल्याला, जर श्राद्ध करणं, दशक्रिया करणं या विधी जर अंधश्रद्धा असत्या तर ज्ञानोबरांनी ओवीच टाकली नसती. विठाला विठाला. जर ही अंधश्रद्धा असती तर ज्ञानोबरांनी या संदर्भात ज्ञानेश्वरीमध्ये ओवीचा विचारच केला नसता. बरं जाऊ द्या, तुम्ही अंधश्रद्धा म्हणा, आम्ही तेही मान्य करू. पण त्याच्याही पुढचं बोलतो, जर ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत ओवी दिलेली असेल तर आमच्यासाठी ती अंधश्रद्धा असली तरी आम्ही करू. विठाला विठाला. साधा विचार सांगतो, थोडंसं पुराण आपण पहा. प्रभू रामचंद्रांचा विचार करा, महाभारताचा विचार करा. जी शहाणी माणसं आहेत, मोठी माणसं आहेत, या सगळ्यांनी श्राद्ध कर्म केलं याचा विचार आपल्या सगळ्या पुराणामध्ये आलेला आहे. आपल्या हिंदू धर्माची जी मुख्य ग्रंथ आहेत ती 2 ग्रंथ आहेत, एक रामायण आणि दुसरं महाभारत. दोन्हीची प्रमाण मी आपल्याला देतो. रामायणामध्ये भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला गेलेले असताना रामचंद्रांच्या वियोगामध्ये दशरथांनी देह ठेवला. भरतांनी ही बातमी प्रभू रामचंद्रांना सांगितली आणि ही बातमी कळाल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया आणि सीतामाता या तिघांनी गयेला जाऊन दशरथाच्या प्रित्यर्थ तर्पण केल्याचं वर्णन आहे की नाही. मग प्रभू रामचंद्रांनी सुद्धा तर्पण केलंय, त्यांनी विध केला. मग प्रभू रामचंद्र अंधश्रद्धाळू होते काय. चला पुढे बोलतो आपल्याशी. महाभारताचं युद्ध झालं आणि महाभारताच्या युद्धानंतर सगळ्या कौरवांचा नाश झाला. सगळ्या कौरवांचा नाश झाला. अहो एवढा गोड विचार आहे हे करा. मी पुरावे देतोय आपल्याला. हे सगळे ज्या वेळेला युद्ध सुरू झालं, संपत महाराज, युद्ध सुरू झाल्यानंतर विचार असा आहे, भगवान परमात्मा रथावर आरूढ झाले रथ चालवण्यासाठी. त्या रथावर अर्जुन उभा राहिलाय आणि तो अर्जुन भगवंताला म्हणतो, भगवंता सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमीच्युत. दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ घे, मला जरा पाहू दे युद्ध करायला कोण कोण आलंय ते. मला जरा बघू दे किती कीर्तनकार आपलं किती आले. मला बघावं लागेल कोण मध्ये आलंय, मला बघावं लागेल. रथ मध्ये घेतला महाराज
आणि रथमध्ये घेतल्यानंतर अर्जुनाची भाषा आहे काय बघा. अर्जुन असं सांगतो, हे देवा, इथं ज्ञानोबरायांनी तर असं गोड वर्णन केलंय, ज्ञानेश्वरी घ्या आपण पहिल्याच अध्यायामध्ये, एवढी गोड भाषा आहे. मला असं वाटतं महाराज ज्ञानोबराय स्वतः तिथं होती की काय, जे गीतेमध्ये नाही ते ज्ञानोबरायांनी व्यक्त केलं. अर्जुनाचं मन एवढं गोड वर्णन करणं. भगवान अर्जुन सांगतो रथमध्ये घे, ज्ञानोबराय म्हणतात रथमध्ये घेतला, आणि मध्ये घेतल्यानंतर अर्जुनाची भाषा काय बघा. येथ आली असते आघावे परी कमुनेसी म्या झुंजावे. हे आलेत सगळे, भाषा बघा काय ती, हे आलेत युद्ध करायला, परी कवनेसी म्या, मी युद्ध पुन्हा संग करायचं हे मला बघू दे. आलेत सगळे कौरव, पण मी युद्ध कुणाशी करावं हे मला बघावं लागेल. रथमध्ये घेतला आणि पुढची अर्जुनाची भाषा. अर्जुन म्हणतो झुंजाची आवडी धरिती. युद्धाची आवड आहे यांना, या कौरवांना, हे दुर्योधन यांना युद्धाची आवड आहे. झुंजाची आवडी धरिती परी संग्रामी धीरू नव्हती. युद्धाची इच्छा घेऊन आलेत, पण देवा टिकणार नाहीत माझ्यासमोर. विठाला विठाला काय टिकणार आहेत माझ्यासमोर. आणि जर हे टिकलेच तर तुला सांगतो ऐक, हे युद्ध होणार. या युद्धामध्ये सगळे कौरव मारले जाणार. यांच्या प्रित्यर्थ तर्पण करायला सुद्धा कोणाला मी शिल्लक ठेवणार नाही. मी अर्जुन आहे. याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. विठाला विठाला ते काय टिकणार आहेत माझ्या समोर, टिकत नाही ते. पण ऐक देवा, हे आलेत, यांचा मी सर्वनाश केल्याशिवाय राहणार नाही. आणि जर यांचा सर्वनाश झाला, जर हे सगळे गेले तर त्याचा परिणाम काय होईल. एक 2-3 श्लोकामध्ये त्याचा परिणाम सांगितला अर्जुनानं. मला मुख्य मुद्द्याकडे यायचंय. अर्जुन म्हणतो देवा, कुलज्ञानाम कुलस्य च पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. विठाला विठाला काय होणार आहे. लुप्त लुप्त होतील काय, पिंड उदक क्रिया. पिंड प्रदान क्रिया, उदक प्रदान क्रिया या लुप्त होतील. आणि या जर म्हणजे काय, यांचं पिंडदान कोणी करणार नाही, यांचं उदकदान कोणी करणार नाही, यांचं तर्पण कोणी करणार नाही. आणि यांचं जर तर्पण झालं नाही तर पतंती पितराहा. विठाला विठाला कळतं ना तुम्हाला. नाही तर तुम्ही मला तुमचं चाललं, मग आम्हाला बोलवलं तर. हे जर झालं नाही, जर पिंडदान क्रिया झाली नाही, उदकदान क्रिया झाली नाही, तर्पण क्रिया घडली नाही, तर पतंती पितराहा. अर्जुना देवा, आमच्या पितरांचं पतन होईल. आणि हे पतन होऊ नये म्हणून यांच्या जीवनामध्ये आणि तेच झालं महाराज. सगळ्या कौरवांचा नाश झाला. पितरांना उदक क्रिया देण्यासाठी, पिंडदान करण्यासाठी कोणी शिल्लक राहिलं नाही. युद्ध झाल्यानंतर कुंती माता धर्मराजाकडे आल्या आणि कुंती मातेनं धर्मराजाला सांगितलं, अरे धर्मा, अरे कौरवांचं धृतराष्ट्राचं सगळं संपलंय, पिंडदान करण्यासाठी कोणी जाईल. त्यांना ते आपलेच वंशज आहेत, ते आपलेच. कुरुकुल म्हणजे काय, सगळे कुरुपासूनच जन्माला आलेले ना, आपलेच आहेत. आणि यांचा जर उद्धार व्हावा, यांचे पितर जर ऊर्ध्वगामी व्हावे असं तुला वाटत असेल तर तुला त्यांचं तर्पण करावं लागेल. नंतर त्यांचं तर्पण धर्मराजाला करावं लागलं. असं वर नाही, धर्मराजानं सगळ्या कौरवांचं तर्पण केलं. सश्रद्धांतकरानं पिंडदान केलं, उतकदान केलं, तर्पण विधी केला. आणि त्या सगळ्यांना स्वर्गाला पाठवलं. त्यांना ऊर्ध्वगामी जीवन प्राप्त करून दिलं. मुद्दा काय माझा लक्षात घ्या. मग जर धर्मराजा पिंडदान करतात तर धर्मराजा अंधश्रद्धाळू होते काय, प्रभू रामचंद्र अंधश्रद्धाळू होते काय, सीतामाता अंधश्रद्धाळू होता काय, ज्ञानोबराय श्राद्धविधी सांगतात, ज्ञानोबराय अंधश्रद्धाळू आहेत काय. अरे नाही बाबा, उलट मी एक वाक्य बोलतो, हे सगळे पुरावे घेऊन सुद्धा तू जर त्यांना अंधश्रद्धा म्हणत असेल तर तुझं हे बोलणं हीच अंधश्रद्धा आहे. विठाला विठाला अजिबात नाही महाराज. या विधी करणं ही अंधश्रद्धा नाही, ही आपली संस्कृती आहे. त्या जीवाला त्या मोक्षापर्यंत जाण्यासाठी जी श्राद्ध सांगितले गेलेत, दशक्रियेचा पिंडदान सांगितला गेला, मासिक श्राद्ध सांगितलं गेलंय, वर्ष श्राद्ध सांगितलं गेलं, या विधी झाल्याच पाहिजे. ती अंधश्रद्धा नसते, ती अंधश्रद्धा कधीही होत नाही. एक मला म्हटलं महाराज, पिंड ठेवायचं इथं, कुठं इथं, आणि स्वर्गात कसं काय पोहोचतो.
स्वर्गात कुठं पिंडदान जात असतं का? ते इथं ठेवायचं आणि स्वर्गात कुठं जात असतंय काय? ते असं आहे महाराज, जास्त डोकेवाल्याला जास्त डोक्यानेच उत्तर द्यावं लागतं. इथं ठेवलेला पिंड स्वर्गात कसं काय पोहोचणार? मी त्याला साधा विचार सांगितला. आता वैज्ञानिक माणसं असतील, शिकलेली माणसं असतील तर त्यांना उत्तरही शिकलेलेच डोके. आता म्हणून मी सांगत असतो, कीर्तनकार सध्या एज्युकेटेड असला पाहिजे. विठाला विठाला. मी म्हटलं बाबा, इथं जर व्हॉट्सअपला मेसेज टाईप केला, ऐकताय ना तुम्ही, हे कळतं ना, हे याच्यातले पोटकिडे आहेत महाराज तुम्ही, हे काय सांगावं लागतं का आपल्याला? इथं जर व्हॉट्सअपला मेसेज टाईप केला आणि तो जर अमेरिकेला सेंड केला, किती वेळात जातो? सेकंदात. अमेरिकेला तो मेसेज सेकंदात जातो. कोण घेऊन जातो त्याला? मेसेज टाईप कुठं केलाय? इथं. पोहोचला कुठं? अमेरिकेत. कसं काय गेला? मग ते शिकलेलं होतं ऋषिकेश महाराज. ते म्हणे महाराज ते तुम्हाला कळणार नाही. म्हणलं सांग मला, मला सगळं कळतं. ते म्हणे त्याला एनर्जी म्हणतात. त्याला काय म्हणतात? इनव्हिजिबल एनर्जी. ती एक विशिष्ट प्रकारची एनर्जी, त्याला प्रभार असं म्हटलं गेलंय. विज्ञानाच्या भाषेमध्ये धनप्रभार, ऋणप्रभार शाळेमध्ये शिकवलं का नाही? शिकवलं ना. शाळेतच गेलो ना आम्ही तर काय कळणार आहे महाराज आम्हाला? धनप्रभार, ऋणप्रभार शिकवलं गेलं. त्याच्यामध्ये प्रभार हा जो शब्द आहे, याला चार्ज असं म्हणतात. एक विशिष्ट प्रकारचा चार्ज त्या शब्दांना इथून अमेरिकेपर्यंत घेऊन जातो, असं त्याने मला सांगितलं. म्हटलं बाबा, मग तो जो चार्ज आहे ना, जो त्या शब्दांना तिथं घेऊन जातो, मग आमचा पण चार्ज हा चार्ज नाही. आमचा चार्ज तुझ्या डोक्याच्या बाहेरचा आहे. आमचा चार्ज सामान्य चार्ज नाही. आमचा चार्ज त्या चार्जचा पण बाप आहे. तुझी निडळी कीर्तनाची गंमत अशी आहे नितीन महाराज, कीर्तनाला वारकरी बाजू लागतो. ते चर्चेमध्येच गावं लागतं. कीर्तन आहे ते, तिथं संपत नाही. अरे लोक उठून चालले भाऊ. इथं कीर्तनात नाही चालत ना, कीर्तनात वारकरी बाजू लागतं. तुझी आहे निढळी कोटी चंद्रप्रकाशे. कमल नाही काय? भगवंताच्या निढळावर कोटी चंद्राचा प्रकाश हा चार्ज आहे भगवंताचा. आणि माझा भगवंत परमात्मा, त्याची अदृश्य एनर्जी, इनव्हिजिबल चार्ज त्याचा, त्या नैवेद्याला तिथपर्यंत पोहोचत असतो. म्हणून ते आपल्या डोक्याच्या बाहेर आहे महाराज. आपल्याला जे सांगितलं ते कर्म आपण करणं. विठाला विठाला विठाला. संपत महाराज ही खांदा बदलायची व्यवस्था कीर्तन करत नाही. तो किती थकला तर त्याला खांदाच बदलवता येत नाही महाराज. असं आहे. पक्वत्यात चांगली व्यवस्था आहे ती. विठाला विठाला. मी सांगितलं ना, 9 मृदंगवादक आहेत महाराज सगळे. आता हे सगळं प्रेमाचं घर आहे. हे सगळे ऋषिकेश आमचा ऋषीचं सगळ्यांशी प्रेम आहे, म्हणून सगळी या ठिकाणी उपस्थित आहेत. चला, मुद्दा काय माझा, आपल्याला हे श्राद्ध करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि पुत्रानं जर पित्याच्या आईच्या बद्दल ते श्राद्धविधी केले तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. पितरांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हे करायचं असतं. आणि एक वाक्य सांगतो, मोठ्यांचा आशीर्वाद प्राप्त होणं हे जीवनामध्ये खूप महत्त्वाचं असतं. मोठ्यांचा आशीर्वाद, ऐका, मोठ्यांच्या आशीर्वादामध्ये यश असतं. यश आशीर्वादाशिवाय प्राप्त होत नाही. गंमत सांगू आपल्याला, ज्याला युद्ध ठरलं, दोनही पक्ष समोरासमोर उभे राहिले
आणि युद्ध ठरल्याबरोबरच सगळ्यात युद्ध सुरू व्हायचंय लतीफ महाराज, तर युद्ध सुरू होण्याच्या अगोदरच धर्मराजा रथातून खाली उतरला आणि चालत चालत भीष्माचार्यांकडे गेला. भीष्माचार्य कुणाच्या रथातले, कुणाच्या पक्षातले? कोण म्हणलं कुणाच्या पक्षातले? कौरवांच्या, बरोबर आहे की नाही? तो उतरला आणि उतरल्याबरोबर त्या पक्षात गेला. तिथं गेल्यानंतर सगळ्यात अगोदर त्यानं भीष्मांचं दर्शन घेतलं. विरोधी पक्ष होते तरी भीष्मांचं दर्शन घेतलं आणि भीष्मांचं दर्शन घेतल्याबरोबर असा वर हात केला आणि भीष्माचार्याने सांगितलं, विजयी भव. काय म्हटले? विजयी भव. धृतराष्ट्र निघून गेला, आपलं युधिष्ठिर निघून गेला आणि बाजूला असलेल्या कृपाचार्यांनी भीष्माचार्यांना विचारलं, अहो विरोधी पक्षातला आहे तो, आता युद्ध सुरू होणार, तुम्ही कुशार विजयी भाऊ म्हटलंय त्याला? त्याला भीष्माचार्यांनी दिलेलं उत्तर आहे, तो ज्या दिवशी माझ्या पाया पडला त्याच दिवशी जिंकला. काय सांगितलं? तो ज्या दिवशी माझ्या पायाला लागला त्या दिवशी त्याचा विजय झाला. मुद्दा काय लक्षात घ्या, आशीर्वाद घ्यायची शिका. विठाला विठाला. पितरांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी या विधी करायचे असतात आणि म्हणून हा जो शिजूळ परिवार आहे, या परिवारानं आपल्या आईच्या श्राद्ध प्रित्यर्थ हा विधी, हे कीर्तन या ठिकाणी करण्याचं आयोजन केलं. आता हे कीर्तन तुम्ही सांगितलं महाराज विधी केला तरही मोक्ष प्राप्त होणार आहे, मग कीर्तन का करायचं? कीर्तन कशासाठी करायचं? त्याचं कारण असं आहे, विधी करत असताना विधी हे कर्मशास्त्र आहे आणि कर्मशास्त्र हे सूक्ष्म आहे. विधी कर्म करत असताना ते खूप सूक्ष्म आहे. कर्मामध्ये थोडं सुद्धा इकडे तिकडे चालत नाही महाराज. आपण विधी करत असताना ते असं आहे, मंत्रतंत्र दोन गोष्टी सांगितल्या विधीमध्ये. विधी करत असताना मंत्राचाही उच्चार व्यवस्थित झाला पाहिजे आणि तंत्राचंही कार्य व्यवस्थित झालं पाहिजे. तंत्र काय मंत्र काय धावतं सांगतो तुम्हाला. जे ब्राह्मण काका मंत्र म्हणतात त्या मंत्राचा जर उच्चार चुकला तर त्याचं पातक कार्य करणाऱ्या व्यक्तीला लागत असतं. जो विधी करतोय त्याला ते पातक लागत असतं. म्हणून काकांचं जे उच्चार करणं आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. उच्चार करत असताना तो वर्ण कसा, त्याचा ऱ्हस्व काय, दीर्घ काय. ऱ्हस्व असेल तर उच्चार ऱ्हस्वच झाला पाहिजे, दीर्घ असेल तर दीर्घच उच्चार झाला पाहिजे. आणखी सांगतो नितीन महाराज, जे अनुस्वार आलाय त्या अनुस्वाराचा विचारही करत असताना ज्या शब्दाच्या वरती अनुस्वार आला त्या शब्दाच्या पुढचं जे व्यंजन आहे त्या व्यंजनाचं जे अनुनासिक आहे त्याचा उच्चार तिथं त्याचा अनुस्वार घेताना. हे कळलं का? या तोपर्यंत जेवणे आम्ही मी काय मुद्दा सांगितलं लक्षात घ्या. ज्या शब्दावर अनुस्वार आला त्या शब्दाच्या पुढचं जे व्यंजन आहे त्या व्यंजनाचं अनुनासिक तिथं अनुस्वार म्हणून घ्यायचं असतं. मी साधं सांगतो. ऋषिकेश महाराज मला श्लोक सांगा. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. पुढं चुकलं. विश्वाधारम नाही, हा विश्वाधार. पुढं काय आलं? ग ग न. ग काय? ग क ख ग घ ग. विश्वाधारंग गण असं आहे ते. विठाला विठाला. आणि उच्चार करताना सुद्धा व्यवस्थित झाला पाहिजे आणि जर उच्चार व्यवस्थित झाला नाही त्याचं फळ भेटत नाही. बरं, हे झालं मंत्राचं. तंत्राचं काय? तंत्र म्हणजे काय? जसा जसा मंत्र तशी क्रिया करणं त्याला तंत्र म्हणतात. आपण पूजेला बसल्यानंतर ब्राह्मण काका सांगतात ना, आचमन करा. आचमन, पाणी हातात घ्या. ते पाणी, बरं पाणी हातात घेतानाही किती घ्यावं याचाही नियम आहे. संपत महाराज पाणी किती घेतलं पाहिजे? नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलंय, हातामध्ये पाणी घेताना. उडीद माहिती आहे का? उडीद माहिती, सगळे महाराष्ट्रातच राहतात. उडीद भिजेल एवढंच पाणी हातावर आचमन करण्यासाठी घ्यावं असा नियम आहे. किती? उडीद भिजेल एवढं पाणी. याच्यापेक्षा कमी जरी झालं आणि जास्त जरी झालं तर सुरापानाचं पातक आहे. कर्मशास्त्र सांगतोय सुरापानाचं पातक. सुरापान कळतं का नाही तुम्हाला? पोटकिडे तुम्ही त्याच्यातले. दारू दारू विठाला विठाला. सुरापानाचं पातक लागतं. पाणी कमी जरी झालं आणि जास्त जरी झालं चालत नाही महाराज. कर्म खूप सूक्ष्म आहे. विधी करत असताना खूप नियमानं ते करावं लागतं. एक महाराज, कैलास महाराज, एक जण असा महाबहादर होता ना, त्याने आयुष्यात कधी पूजा केलेली नव्हती. त्याला देव माहीत नाही, पूजा माहीत नाही, काही नाही. संपत महाराज नुसता दगड जन्माला आला याला असाच आला ना असाच चालला होता महाराज. त्याच्या बायकोलाच प्रश्न पडला. ती म्हटली, अहो हे जर गेलं तर याला मोक्ष भेटणार नाही.
कधी पूजा नाही, कधी देव नाही, धर्म नाही. ती काकाकडे गेली आणि काकाला म्हणे, काका काही करावं पण उद्या आमच्याकडे पूजेला या. म्हणे का रे? अहो माझ्या नवऱ्याला काहीच कळत नाही म्हणे, पूजा कशी करावी काय करावी, मला कधी माहीत नाही, त्याने न केले म्हणून मलाही काही माहीत नाही, जरा उद्या येतं का? काका म्हणे येतो, फक्त तू काय करावं लागेल? ते म्हणे काही नाही, सगळं मी घेऊन येतो. आजकाल सगळं तेच घेऊन येतात, सगळं मी घेऊन येतो, फक्त तुम्ही घरात सारून घेऊन ठेवा, जागा स्वच्छ करून ठेवा, तुम्ही बाकी काही टेन्शन घेऊ नका, मी सगळं घेऊन येतो म्हणे. दुसऱ्या शिवाई सकाळी उठली, महाराज सारवण घ्यायला घरात चालू केलं. सारवण चालू असताना ती काका आले. काका म्हणले, ताई झालं का सारवण, झालं का? म्हणे इथलं झालंय, आता बाहेर घेते. म्हणे बाहेर कशाला घेता? मग एवढं पुरण का म्हणे तुम्हाला? एवढंच आम्हाला पूजाला किती जागा लागते, एवढी भरपूर झाली, बाहेरची काय गरज नाही, तरी घेऊन ठेवते म्हणे. बोलावा तुमच्या पतीला. ती यजमान बोलवले, समोर बसले. समोर बसल्यानंतर काकाने सगळी पूजा मांडली. काकाने सांगितलं, बाई त्याला म्हणे, हे बघ म्हणे, काय करायचं, मी जसं बोलन तसं बोलायचं आणि मी जसं करीन तसं करायचं. तू जास्त डोकं लावू नको, तुला पूजा माहीत नाही ना, जास्त डोकं लावू नको. मी जे म्हणन तेच म्हणायचं आणि मी जसं करीन तसंच करायचं, जास्त डोकं लावू नको. सगळी पूजा मारा. ते सांगायचं पाणी हातावर घ्या, हे पाणी हातावर घ्यायचं, ते पाणी डोळ्याला लावा, डोळ्याला लावायचं, फुलं व्हायचं, सगळं जिथलं तिथं झालं. आता शेवट संकल्प सोडायची वेळ आली. संकल्पाला त्याने हातात पाणी घेतलं. असं बामण काकाने हातात पाणी दिलं आणि संकल्पाला असं हातात पाणी घेतलं आणि बामण काका म्हणे त्याला, म्हणा मामा. ते म्हणे, मामा आत्मनहा श्रुती पुराणोक्त. आता जोपर्यंत सोपे शब्द होते त्याला म्हणता आले, पुढे अवघड सुरू झाले ते महाराज. पुराणोक्त, शास्त्रोक्त, वेदोक्त हळूहळू सुरू झालं. त्याला अवघड काय जमाना. बोलता बोलता मामा काका म्हणे, नीट म्हणा. हे म्हणे नीट म्हणा. त्याला सांगितलं काय होतं, जे म्हणन ते जास्त डोकं. हे म्हणे नीट म्हणा. काका म्हणे मला मागं बोलतो का? हा म्हणे मला मागं बोलतो का? काका म्हणे उचलून टाकीन. हा म्हणे उचलून टाकीन. धरला ना महाराज काकाने, तू धरला आणि उचलूनच टाकला खाली. याला वाटलं पूजाच अशी असते ना, उचलूनच टाकावं लागतं. याने काकाच घेतला आणि घराच्या बाहेर उचलून टाकल्यानंतर घरची बाई सारून घेत होती. ती म्हणली, तरी मी तुम्हाला म्हटले होते घर पुरण का? विठ्ठल कर्म सूक्ष्म, कर्म आपल्याच्याने योग्य होणार नाही. मग हा विधी करत असताना जर कर्मामध्ये मागे पुढे झालं तर ते पाप आपल्याला लागू नये, त्याचं पुण्य प्राप्त व्हावं. म्हणून त्या कर्मामध्ये प्राप्त झालेलं जे पाप असतं, त्या पापाला जर आपल्याला क्षालन करायचं असेल तर जगामध्ये एकच मार्ग आहे, भगवंताचं नाम. म्हणून ज्ञानोबांनी सांगितलंय, क्रिया करताना जर त्या क्रियेची सिद्धी व्हायची असेल तर आरंभीही भगवंताचं नाव घ्या, मध्ये भगवंताचं नाव घ्या आणि शेवटही भगवंताचं नाव घ्या. आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी पूर्ण झाले काम. विठ्ठला म्हणून हे कार्य करायचं असतं. जर विधी करत असताना मागं पुढं झालं तर हे भगवंताचं नाम त्या पापाचं शालन करतं. आणि त्यानिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आहे. त्यानिमित्तानं आपण शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा यांचा गोड असा सगळ्यांच्या परिचयाचा 4 चरणाचा अभंग, ज्याच्यामध्ये संसारामध्ये जीवाने कसं राहिलं पाहिजे याचा विचार या अभंगातून सांगितला. धावता विचार मी सांगणार आहे, अत्यंत संकल्पित वेळेत मी थांबणार आहे. ऐका. माणूस जन्माला आल्यापासून ते माणूस मरेपर्यंत जो मधला काळ असतो याला जीवन असं म्हणतात. जीवन असं म्हणतात. आणि हे जीवन जगत असताना हे जीवन सुखात्मकही असतं आणि दुःखात्मकही असतं. जीवन हे सुखानेही युक्त असतं, जीवन हे दुःखानेही युक्त असतं. मग हे सुख दुःख जे प्राप्त झालेले असतात माणसाच्या जीवनाला, ते सुख आणि दुःख हे आपल्या कर्मानुसार प्राप्त झालेले असतात. जसं संचित असेल, जसं प्रारब्ध असेल, त्या प्रारब्धानुसार जसं कर्म असेल ते भोग त्याला भोगावे लागतात. ते भोग त्याला प्राप्त झालेले असतात आणि प्राप्त झालेले भोग भोगत राहणं याला जीवन असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. जसे भोग आहेत ते भोग भोगत राहणं, ते सुखात्मक भोग असतील भोगत राहणं, ते दुःखात्मक भोग असतील भोगत राहणं. बऱ्याच वेळेला असं होतं, माणसाच्या जीवनामध्ये सुखात्मक भोग प्राप्त झाले की सुखाच्या भोगाने माणूस मातला जातो आणि दुःखात्मक भोग प्राप्त झाले की माणूस खचून जातो, तो हताश होतो. पण जीवन जगत असताना आपल्याला प्राप्त झालेलं सुख हे आपले भोग आहेत आणि आपल्याला प्राप्त झालेलं दुःख हे सुद्धा आपले भोगच आहेत. या भावनेनं जर आपण जीवन जगलो तर जीवनाचं दुःख माणसाला प्राप्त होत नाही.
आणि हे भोग भोगत असताना हे भोग नुसते आम्हाला बऱ्याच वेळेला असं होतं, माणसं म्हणतात काही नाही महाराज, अहो जे देवाचं नाव कधी घेत नाही, ज्यांच्या गळ्यात माळ नाही, ज्यांना कीर्तन माहीत नाही, ते माणसं सुखात राहतात. आणि आम्ही आयुष्यभर कीर्तन केलं, हरिपाठ केला, भजन केलं, देवाचं नामस्मरण करतो, तरी आमच्या जीवनामध्ये दुःख. महाभारतामध्ये गोड विचारलेलं आहे. महाभारत असं सांगतं, जर परमात्मा तुमच्या जीवनात दुःख देत असेल तर परमात्म्याची तुमच्यावर विशेष कृपा आहे असं समजा. विठाला विठाला धनहानी अपमानंच मद अनुग्रह लक्षणम. परमात्मा सांगतात हे माझं लक्षण आहे, माझ्या अनुग्रहाचं ते लक्षण आहे. काय? जर धनहानी होत असेल, पैसा जात असेल, अपमान होत असेल. मग एक वाक्य सांगतो, आपल्या जीवनात येणारं दुःख जर एखाद्याच्या जीवनामध्ये जर अपमान होत असेल, त्याची बदनामी होत असेल, त्याच्याबद्दल जर लोक वेगवेगळी नावं ठेवत असतील, एक वाक्य लक्षात घेऊन चला, काहीतरी मोठं होण्याची तयारी चालू आहे, काहीतरी मोठं तिथून निर्माण होत असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन आपण पाहणार. जगद्गुरु तुकोबरायांना लोकांनी एवढा त्रास दिला. तुकोबरायांची भाषा अशी आहे, तुकोबर म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मला लोकांना तोंड सुद्धा दाखवू वाटत नव्हतं, एवढं लोक नाव ठेवत होती तुकोबरायांना. परमार्थाला लागल्यानंतर जर तुमची परमार्थाची उत्क्रांती होत असेल ना, तर सगळ्यात पहिला आघात त्या माणसाच्या जीवनावर काय होत असतो संपत महाराज. जर तुमच्या परमार्थिक कार्यामध्ये तुमची उत्क्रांती व्हायला लागली तर पहिला आघात त्या माणसाच्या जीवनावर हा होत असतो जननिंदा. लोक तुमची निंदा करायला लागतात. विठाला विठाला त्याच्या पडे चिरा संसारसी, त्याच्या पडे चिरा संसार, त्याच्या पडे चिरा संसार, याच्या पडे चिरा संसार, देवाची ते खून आल जाता चपड़े चिर संसारासी, आला जाते घरा, या चपड़े चिरा संसारासी, या चपड़े चिरा परमात्मा त्याच्या घरी आला याची खूण काय? त्याच्या जीवनामध्ये त्याच्या संसाराला चिरा पडली पाहिजे, त्याचा संसाराचं वाटोळं झालं पाहिजे, त्याला जीवनामध्ये दुःख आलं पाहिजे. तुकोबरायांच्या प्रपंचाचा विचार केला तर सगळे आघात एकाच वेळेला तुकोबरायांच्या जीवनात. बायको मेली तुकोबरायांची त्याच काळात, मुलगा मेला तुकोबरायांचा त्याच काळात, तुकोबरायांचे वडील वारले त्याच काळात, तुकोबरायांचे मोठे बंधू तुकोबरायांना सोडून गेले त्याच काळात. अरे तुकोबर म्हणतात, एवढी परिस्थिती बिकट झाली, माझ्या बायकोला खायला अन्न नाही म्हणून माझी बायको मेली. काय अवस्था असेल? ज्या तुकोबरायांच्या 5-5 कीर्तनावर आमचे 25-25 लाखाचे घर आहेत. जास्त गाथा आम्हाला कळत नाही महाराज, येतही नाही, 2-2, 4-4 कीर्तन बसलेत आमचे, तरीही त्या अभंगावर आमचे घर आहेत. त्या तुकोबरायांचं चरित्र सांगतो, त्या तुकोबरायांच्या घरामध्ये बायकोला खायला अन्न नव्हतं. तुकोबर म्हणतात, स्त्री एकी अन्न अन्न करता मेली. तुकोबरायांची पत्नी ह्या 10-5 वर्षात तुमच्या कधी कानावर आलं का एखाद्या महाराजाची बायको खायला नाही म्हणून मेली? खाऊ बऱ्याच जणांचे मेले असते, खायला नाही म्हणून मेले असं कधी झालंय काय हो? तुकोबरायांची पत्नी खायला नाही म्हणून जाते. पोरं मेले, बरे झाले, पोरग गेलंय, काय पाहिजे अजून महाराज? जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन दुःखाने वेष्टीत झालं आणि जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन वेष्टीत झालं तरीही बरे या दुष्काळी पीडा गेली, बरे या दुष्काळी पीडा, बरे या दुष्काळी पीडा गेली, बरे या दुष्काळी पीडा गेली, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा गेली, बरे या दुष्काळी,
बरे या दुष्काळी पिढा गेली बरे या दुष्काळी पिढा हे दुःख असेल सुख असेल हे सुखदुःखात्मक जे भोग असतात ते भोग जीवनामध्ये येतात आणि ते भोगत जीवन जगावं लागतं. म्हणून नाथ महाराज म्हणतात हे भोग भोगून संपल्यानंतर आल्या पावली निघून जाण्यासाठी हे भोग मला परमात्म्यानं दिले ही भावना अंतःकरणामध्ये दृढ करून जीवन जगणं. आणि एकदा ही भावना दृढ झाली परमात्म्यानेच सुख दिलंय परमात्म्यानेच दुःख दिलंय हे सगळं परमात्म्याचं आहे या विश्वातलं वृक्षाचं पानही त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही ही भावना एकदा दृढ झाली की या प्रपंचाविषयी माणसाच्या अंतःकरणामध्ये ममत्व भाव राहत नाही. तो ममत्व भाव जाण्यासाठी ऐका थोडंसं पुढचं बोलतो आणखी पुढचं बोलतो माझ्या चिंतनात आलेलं संपत महाराज विषयी. ज्ञानोबरायांनी सांगितलं ममत्व भाव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला भक्तही होता येत नाही. ममत्व भाव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला संन्याशी होता येत नाही. ऐका बरं दोन्ही प्रमाण देतो मी आपल्याला. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारोणी. आशापाश गेल्याशिवाय भक्त होता येत नाही योगेश महाराज. आणि संन्याशी होण्यासाठी सुद्धा या दोन गोष्टी जाव्या लागतात. आम्ही जरी भगवे कपडे घालणाऱ्याला संन्याशी म्हणत असलो ज्ञानोबराय त्याला म्हणत नाहीत. आमची एक व्याख्या आहे संन्याशी आम्ही म्हणतो कुणाला ज्याच्याकडे दाढी आहे दाढी बॉडी गाडी 12 भानगडी आपलं आम्ही त्याला संन्याशी म्हणतो. पण ज्ञानोबराय म्हणतात कुणाला मी माझी आईशी आठवण विसरले जायची अंतःकरण पार्था तो संन्याशी जाण निरंतर. ज्याचं मी गेलं ज्याचं माझं गेलं त्याला संन्याशी नाही मी आणि माझं ही आठवणही ज्याची निघून गेली त्याला संन्याशी म्हणतात. विठाला आणि एकदा अंतःकरणातली ही भूमिका निर्माण झाली की प्रारब्ध संपल्यानंतर देह ठेवावा लागतो. आणि हा देह ठेवत असताना त्या जीवाच्या अंतःकरणामध्ये ममत्व भाव नसल्यामुळं सहजगत्या तो देह टाकून देतो. कसा टाकून देतो अभंगाचं पहिलं चरण. पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी टा 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 पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती. सुरेश बापुडे पक्षी अंगणी उतरती पुढे पक्षी अंगणी उतरती पुढे पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती एका गुंतोनी राहते एका गुंतोनी राहते कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी कैसे असावे कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी कैसे असावे पक्षी अंगणी उतरती एक गुंतोनी राहती पक्षी अंगणी उतरती एका गुंतोनी राहते एका गुंतोनी राहती कैसे असावे संसारी 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 कैसे असावे संसारी. पक्षी अंगणी उतरती बाबा
वाजवा. पक्षी अंगणी उतरती. नाथ महाराज म्हणतात ते का गुंतवणी राहती. जुन्या काळामध्ये महिला मंडळी अंगणामध्ये वाळवण घालायच्या, धान्य वाळायला घालायच्या. धान्यही तेवढं राहायचं महाराज. आता धान्यच राहिलं नाही घराने. किलो किलोनं माणसं धान्य विकत आणतात बस सध्या. ज्यांच्या घरात राशीच्या राशी असायच्या ना ते माणसं 2 किलो घेऊन निघतात घरी. धान्य वाळू घालायच्या. पक्ष्यांचा थवा आकाशातून निघाला की तो आकाशातला थवा त्या धान्याकडे त्यांचं लक्ष जायचं. तो सगळा थवा त्या धान्याकडे त्या अंगणात उतरायचा आणि प्रत्येकाच्या अंगणामध्ये घातलेलं ते धान्य ते पक्षी वेचायला सुरुवात करायचे. चोचीमध्ये ते दाणे टिपायला सुरुवात करायचे. ऐका, भूक लागलेली ती पक्षी आपल्या चोचीमध्ये ते अन्न घ्यायचे, अन्न ग्रहण करायचे आणि ग्रहण करून झाल्यानंतर एकदा पोट भरलं, ऐकताय ना तुम्ही, एकदा पोट भरलं की ते पक्षी तिथं थांबत नव्हते. आल्या पावली ते पक्षी निघून जात. ते पक्षी असा कधीच विचार करत नव्हते सुरेश भाऊ का संध्याकाळचं बघू काय भानगड आहे. पक्षी बरं, आणखी ते पक्षी असा कधीच विचार करत नव्हते पुढच्या 4-5 पिढ्यांचं. पक्षी अजिबात नाही. आपलं पोट भरलं की पक्षी तिथून निघून जातात. तसं नाथ महाराज म्हणतात प्रारब्ध संपलं की आपल्याला निघून जावं लागतं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती. ते थांबत नाहीत. तसं जीवाने संसाराचा विचार करत असताना हे फक्त माझे भोग आहेत, प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत मला भोगायचं आहे. हे सुखात्मक दुःखात्मक भोग परमात्म्यानं दिलेले आहेत आणि एकदा ते भोगून झाले की जसे पक्षी निघून जातात तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी. तैशी असावे. वा वा, टाळ्या वाजवा वाजवा वाजवा. हे टाळ्या काय वाजवा म्हणतो महाराज, मी याचं कारण सांगतो तुम्हाला बरं का सुरेश भाऊ. टाळ्या वाजवायचं कारण असं आहे की एखादा गुणीजन माणूस जेव्हा आपले गुण आत्मसात करत असतो तो खूप कष्टाने करतो महाराज, खूप कष्टानं करतो. हे मुलं मृदंग वाजवतात, एवढ्या काही सोपी गोष्ट नाही ती महाराज. अहो खूप घासावं लागते. आमचे ऋषिकेश महाराज ज्यावेळेस रियाज करायचे ना त्यावेळेला हे हात सगळे फुटत होते त्यांची, फुटत होते. आज पण त्यांचा हात बघा तुम्ही, हा इथं एवढा मोठा गट्टा आहे. ते त्याचे हिलच माहिती असं कसा टोला फुटत घट्टा आहे त्याचा, सोपं नाही महाराज. ते आत्मसात करावं लागतं. ते एवढी सोपी गोष्ट नाही आहे, ते आत्मसात करावं लागतं. म्हणून त्या कलेला काहीतरी वाव भेटला पाहिजे, म्हणून टाळ्या वाजवा म्हणतो मी, बाकी काही नाही. तैशी असावे संसारी जोवरी, प्राचीन शब्दाचा अर्थ होतो प्रारब्ध. प्रारब्ध जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत संसारामध्ये राहावं लागतं. आणि संसाराचा विचार करत असताना तर प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे. संसार सुखाचा विचार करता येत नाही, इथं दुःखाचाच विचार आहे. नव्हे ज्या संसारामध्ये आम्ही सुखाचा विचार करतो ती सुखाची जागा काय आहे. समग्र संसाराचा विचार केला तर समग्र संसारामध्ये फक्त 3 ठिकाणी सुख आहे. सुख शोधण्याचा प्रयत्न करतो आम्ही, फक्त 3 ठिकाणी बरं का. 1 वस्तू, 2 व्यक्ती आणि 3 परिस्थिती. याच्या पलीकडे संसार नाही. तुम्ही घरी जाऊन विचार करा, याच्या पलीकडे संसारच नाही महाराज. 1 वस्तू त्याच्यात आम्ही सुख शोधतो, 2 व्यक्ती त्याच्यात आम्ही सुख शोधतो आणि 3 परिस्थिती. पण एक वाक्य सांगतो, या 3ही गोष्टी अशा आहेत त्या माणसाला कधीच सुख देऊ शकत नाही.
वस्तू माणसाला कधीच सुख देऊ शकत नाही. ज्याच्यामध्ये नित्य सुख देण्याची ताकद आहे तो फक्त परमात्मा आहे. प्रमाण जास्त होतील, सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. परमात्मा फक्त नित्य सुख देऊ शकतो. संसारातल्या या गोष्टी तुम्हाला सुख, वस्तूचं बघा ना महाराज, माणसाला साधा विचार करा, गाडी घेतल्यानंतर किती आनंद होतो. नवी गाडी घेतल्यानंतर गाडी घेतली, फोटो काढा, हार घाला, हे करा ते करा, गाडी घेतल्यानंतर आनंद होतो की नाही. मग त्या गाडीमध्ये जर सुख असेल तर त्या गाडीनं कायम सुख द्यायला नको का. स्क्रॅच पडल्यानंतर, गाडीला जर स्क्रॅच पडला ते आनंद देत आहे का. मी सांगत असतो महाराज, तो दिसतो स्क्रॅच गाडीला पण पडलेला आत असतो, हात पडलेला असतो. एवढं सोपं नाही हो, सुख देऊ शकत नाही. वस्तूंचा झाला, व्यक्तींचा विचार करा. जीवनात कुठलीच व्यक्ती तुम्हाला नित्य सुख देऊ शकत नाही, कुठलीच नाही. संसाराची सध्या संपत महाराज एक गंमत सांगतो तुम्हाला, प्रपंचाचा सगळा खेळ सध्या शब्दावर चालू आहे. कारण आपल्या जीवनातली नाती ही विश्वासावर टिकून असतात आणि विश्वास कधीच इथं राहू शकत नाही. विश्वास पानिपतातच गेला. हा, विश्वास संसारामध्ये, अरे विश्वास ठेवता कुणावर विश्वास ठेवता. शब्द बदलला की विश्वासाची व्याख्या बदलते. इथं खेळ सगळा आपला भ्रम. संसारामध्ये जीवन जगतो माणूस भ्रमित होऊन जीवन जगतोय, भ्रमात जीवन जगतो आपण सध्या. सुरेश भाऊ, संसाराचं खरं स्वरूपच वेगळं आहे. मी माझ्या पदरचा दृष्टांत देत नाही, पुराणातला एवढा दृष्टांत देतो, संपवतो सेवा. पुराणात आलेला दृष्टांत आहे तुषार महाराज, पुराणातला पदार्थ नाही. 2 सख्या मैत्रिणी अत्यंत जीवलग, लहानपणापासून एकत्रित होत्या. लहानपणापासून दोघींचं एकमेकीवर प्रेम, एवढं प्रेम की त्या दोघी एकमेकींच्या शिवाय फक्त श्वासच घेत होत्या. एवढं प्रेम दोघींचं. आणि लहानपणापासून दोघींचं एकमेकींचं ठरलेलं होतं की दोघींनीही एकमेकांच्या जीवनात घडलेल्या सगळ्या घटना दोघींना एकमेकींना सांगायच्या. असा त्यांचा करार झालेला होता लहानपणीच. त्याला काय हिंदीमध्ये हमराज असं म्हणतात. असा करार होता की हिच्याही जीवनात काही घडलं तर तिला सांगायचं आणि तिच्याही जीवनात काही घडलं का तिने हिला सांगायचं. ठरलेलं त्यांचं. आणि ते करत होत्या, तसं ते वागत होत्या. पण हळूहळू मोठ्या झाल्या, हायस्कूलला गेल्या, कॉलेजला गेल्या, दोघींचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर दोघी विभक्त झाल्या, वेगवेगळ्या झाल्या. बरेच वर्ष दोघींची भेटच झाली नाही. ही हिच्या सासरी निघून गेली, ती तिच्या सासरी निघून गेली. पण बऱ्याच दिवसानंतर योगायोगानं एक मैत्रीण चुकून दुसऱ्या मैत्रिणीला गावात भेटली. योगायोगानं भेट झाली आणि दोघींना भेट झाल्यानंतर एवढा आनंद झाला महाराज. ही जी घर मालकीन, त्या गावातली जी मुलगी होती, तिला आनंद झाला. तिनं सांगितलं, बाई आपण एक मिनिटही दोघींना एकमेकांना सोडून राहत नव्हतो, पण लग्न झाल्यानंतर आपण विभक्त झालो, वेगवेगळ्या झालो. आता काय योगायोग आहे, माझं नशीब तुझी भेट झाली, चल माझ्या घरी. हिनं ते दुसरी जी गावात पाहुणी आलेली मैत्रीण तिला सोबत घेतलं, चल म्हणे माझ्या घरी. सोबत घेतलं, दोघी जणी घरी गेल्या. घरी कुणीच नव्हतं, झोपले नाही तुम्ही, घरी कुणीच नव्हतं, दोघीच होत्या. दोघी जणी तिथं बसल्या, चहा पाणी झालं, नाश्ता पाणी झाला आणि सोफ्यावर दोघी जणी गप्पा मारत बसल्या. ऐकताय ना, दोघी मैत्रिणी की ज्यांचा लहानपणी असा करार झाला होता की एकमेकींना जीवन सांगितल्याशिवाय राहायचं नाही, त्या दोघी जणी समोरासमोर बसल्या. आणि गप्पा सुरू झाल्यानंतर जी मैत्रीण आली होती तिच्या घरी, त्या मैत्रिणीनं तिच्या 10 वर्षात घडलेल्या घटना या घरमालकीने सांगायला सुरुवात केली. काय काय घडलं, तिचे काय उथल पुथल झाली असेल ती तिनं सांगायला सुरुवात केली. या घरमालकीने सगळं ऐकून घेतलं. ऐकून झाल्यानंतर आता नंबर आला घरमालकिनीचा. आणि आता घरमालकीन ही मैत्रीण सुद्धा तिला सांगायला लागली तिच्या जीवनात घडलेली घटना. आणि सांगता सांगता बोलता बोलता ती असं म्हटली, बाई मधल्या काही दिवसामध्ये माझ्या जीवनामध्ये परपुरुषाचा प्रवेश झाला. परपुरुष माझ्या जीवनात, ही जीवनात घडलेली घटना मैत्रीण सांगायला लागली, जे कुणालाच माहीत नाही. असं म्हणतात बाईच्या मनामध्ये काहीच राहत नाही, असं म्हणतात. बरं, स्त्रीच्या मनामध्ये काही राहत नाही. पण मी संशोधन केलंय, संजीव महाराजाचं संशोधन केलंय मी, आणि उत्तर माझ्या हातात असं आलं, स्त्रीच्या मनात काही राहत नाही पण दुसऱ्याचं. तिच्या मनात काही राहत नाही पण दुसऱ्याचं. आपलं असं कुलूप लावून ठेवलेलं असतं. विठाला विठाला ही जी घर मालकीण आहे, हिचा नंबर आला आणि ही सांगायला लागली त्या मैत्रिणीला, माझ्या जीवनात परपुरुषाचा प्रवेश झाला. आणि त्या परपुरुषाच्या सोबत घालवलेल्या क्षणाक्षणाचं वर्णन ती मैत्रिणीला सांगायला लागली. ही सांगते, ती मैत्रीण कानात प्राण आणून ते सगळं ऐकते. पण अशा काही गोष्टी सांगताना माणसाचा एक स्वभाव आहे महाराज, असं काही गुपित सांगायचं असलं की माणूस पाहत असतो मला कोणी ऐकतंय का. मग मला कोणी ऐकतं की काय हे पाहण्यासाठी तिनं असं दरवाजाकडे नजर फेकली.
तिला दरवाज्यामध्ये पाय दिसले आणि तिच्या लक्षात आलं हे जे पाय मला दिसतात ते माझ्या पतीचे आहेत. तिचा नवरा दरवाज्यामध्ये उभा राहिलेला होता आणि जे मैत्रिणीला ती सांगत होती परपुरुषाबद्दल ते सगळं तिचा नवरा ऐकत होता. सगळं तिचा नवरा ऐकत होता. तिनं मनामध्ये आणि तो नवरा तिथं ऐकत होता महाराज. त्यानं ते ऐकलं आणि ऐकल्या त्याच्या मुठी अशा वळल्या. त्याने मुठीत दाबल्या महाराज. त्याचे डोळे लालबुंद झाले आणि तो विचार करायला लागला आता हिचं सांगणं झालं का घरात जातो आणि हिचा गोटच घेतो नरडीचा. माझ्या पश्चात परपुरुषाशी संबंध अरे कसा सहन होय. ते असं लाल डोळे करून उभं राहिलं महाराज. तिनं ते पाहिलं आणि माणसाचा स्वभाव आहे असा माणूस जागेवर सावरत असतो महाराज. तिनं ते पाहिलं आणि पाहिल्याबरोबर हे सगळं सांगून तिचं झालं होतं आणि तसं सगळं सांगून झाल्यावर ती म्हटली बाई सगळं झालं म्हटले बाई आणि टप्पन मला जाग आली. झोपलेले काय म्हटली ती सगळं झालं म्हणले बाई आणि मला टपकन जागत आली. अहो तो बसेल नवल नाही ती मैत्रीण सुद्धा बसली. त्या मैत्रिणीला असं वाटलं स्वप्नाचंच रहस्य सांगते की काय. आणि मग तिनं पुढे 2-4 वाक्य जोडले. मी तोंडच जोडून घेतलं मला झोपच आली नाही मला 4 दिवस जेवणच गेलं नाही. अहो तो जो बाहेर होता ना त्याच्या मुठी वळलेल्या होत्या डोळे लाल झाले होते त्याचे डोळे पांढरे झाले म्हणजे नॉर्मल झाले. म्हणलं अरे स्वप्नात सुद्धा जी पत्नी परपुरुषाचा सहवास सहन करू शकत नाही अशा आईलीला तरी कुठं शोधता. 4 दिवस राजा टाकतो महाबळेश्वरला घेऊन जातो. विठाला अरे शब्दाचा खेळ आहे महाराज. इथं प्रेम विश्वास ठेवता कशावर. शब्द बदलला की विश्वास बदलतो. म्हणून या संसाराचं स्वरूप तुकोबराय म्हणतात चांगलं नाहीये. म्हणून इथं राहत असताना साक्षी भावानं जीवन जगून आल्या पावली भोग भोगायचे. आल्या पावली कशातही आपलं मन न ऋतू देता आल्या पावली निघून जायचं. जसं एखादा पाहुणा येतो वाटसरू येतो आणि वाटसरू आल्यानंतर मुक्काम करून जसं निघून जातो अभंगाचं तिसरं हो बसती
याला म्हणतात ओरिजिनल ब्रँड. क्या बात आहे. 4 चाली मी आपल्याला सांगितलं ना महाराज, सध्या महाराष्ट्रामध्ये आमचे संपत महाराज दानवे म्हणजे 4 चाली म्हणायला फेमस आहेत. आणि महाराज मी सांगितलं एक चाल सुधरत नाही हो आपल्याला, त्यांच्या डोक्यात कसं करा काय माहिती. विठाला विठाला. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. नाथ महाराज म्हणतात एखादा पाहुणा एखादा वाटसरू जर ज्या घरी मुक्कामाला आला तर तो दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर त्याचा मुक्काम झाला की उठल्याबरोबर तो निघून जातो. तो असं म्हणत नाही हे खालचं 5 एकर आपलंच आहे म्हणून, अजिबात नाही महाराज. तो काय पाहुणा आहे तसं तैशी असावे संसारी, तसं संसारामध्ये राहिलं पाहिजे. जेवढं प्रारब्ध आहे ते सुखदुःखात्मक भोगणे आणि आल्या पावली प्रारब्ध संपलं की निघून जाणे, थांबता येत नाही. आणि हे जर आपल्याला संसारातून जर जीवन अंतकरण काढून घ्यायचं असेल, ममत्व भाव काढून घ्यायचा असेल तर नाथ महाराज म्हणतात त्या भगवंताला शरण जावं लागेल. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी शरण 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 ऐसे असता भयकवन ऐसे असता भयकवन तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी भय कवन ऐसे आसावे भय कवन ऐसे आसावे संसारे कैसे आसावे संसारे
पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसी असावी संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज जीवाने संसारामध्ये कसं राहावं कसं जावं याचा विचार या अभंगातून सांगतायत. संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भाव आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी आम्हाला जेवढं काही ग्रहण करता आलं तो अभंगाचा भाव आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण शेजवळ परिवार, कैलासवासी इंदुबाई पंढरीनाथ शेजूळ बरोबर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं सर्व आप्तेष्ट नातेवाईक, गावकरी मंडळी, गावातील सर्व भजनी मंडळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. या शेजवळ परिवारावर प्रेम करणारी आध्यात्मिक क्षेत्रातली सगळी महानुभाव मंडळी, अत्यंत दिग्गज, अत्यंत अधिकाराची सगळी माणसं आहेत. खरं म्हणजे यातल्या कुणालाही उभा केलं तर उत्कृष्ट अशा स्वरूपाची कीर्तन करणारी ही माणसं आहेत. आणि माझ्या उजव्या बाजूला आमचे परम आदरणीय हरिभक्तीपरायण चांगदेव महाराज काळे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे परम मित्र ज्ञानेश्वर माऊली हजारे माऊली आणि आम्ही सोबत संस्थेमध्ये होतो महाराज. 4 वर्ष आम्ही एकाच काळामध्ये 2006 ते 2010 या काळामध्ये आम्ही पाठाला होतो आणि म्हणून त्यांची उपस्थिती लाभली. या परिवारातील ऋषिकेश महाराज शेजवळ ज्याची मृदंगाची साधना करतो आहे आणि त्याच्या प्रेमाखातर ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूयात की उत्तरोत्तर ऋषिकेशची प्रगती होत जावो आणि वारकरी संप्रदायाची सेवा त्याच्या हातून घडो. महाराष्ट्रातील सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. सर्वांचा नामोल्लेख आता थांबवून पुन्हा कार्यक्रम झाल्यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर पसायदान होऊन कार्यक्रम थांबणार आहे. विशेष या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती आज लाभली आहे तो समग्र महाराष्ट्राचा लाडका आवाज. आता ते महाराष्ट्राचं लाडकं जास्तच यायला लागलं माझ्या डोक्यात सध्या, मी लाडका झालो त्याच्या बरोबर ठीक आहे. आणि महाराष्ट्राचा आवडता आवाज आणि आमचा प्राणप्रिय आवाज आदरणीय संपत महाराज दानवे ते या ठिकाणी उपस्थित राहिले. बाबांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आपणा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर